पीएम किसान योजनेचा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। या योजनेचा लाभ 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी 16,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। बाराडी परिसराला अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। वादळी वाऱ्याने मिरची, टोमॅटो, कांदा पिकांचे जमीनदोस्त केल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे। पंकजा मुंडे ठरल्या ऊसतोड मजूर कुटुंबाच्या तारणहार। स्वर्गवासी गणेश डोंगरे याच्या कुटुंबाला 21 लाख रुपयांची मदत दिलेली असून 4 लाख रुपयांची उचल माफ केलेली आहे। थकीत शेतकऱ्यांची मागवली माहिती। यंदाच्या वतीने पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेती व्यवसाय संकटामध्ये सापडलेला असून शेतकरी कर्जबाधित झालेले आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासनाच्या वतीने माहिती मागवण्यात आलेली असून त्यामध्ये केवळ थकबाकीदारांचा समावेश करत असल्याने चालू कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीस शिक्षकांचा विरोध केला जातोय। सुशिक्षित तसेच डीएड, बीएड पदवीधारकांना संधी देण्याची तरुणांकडून मागणी केली जाते। नेर धरणामधून रब्बी हंगामासाठी पाणी सोडलेले आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। पाणीपट्टी त्वरित भरण्याचे आवाहन केले जाते। जमिनी पुनर्जीवित केल्यास शेती उत्पादन वाढ शक्य असून असे प्रतीक पाटील म्हणाले आहे। बोरगाव येथे सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्प कामास त्यांनी प्रारंभ केला। पुनर्वसित वसाहतींना वन्यप्राण्यांचा धोका कायम असून तारेचे कुंपण घालण्याची त्यांना गरज आहे। नवीन वसाहत पडसाडी ग्रामस्थांची मागणी केली जाते। हसूरवाडी वैरागवाडी परिसरामध्ये गव्यांचे कडप पिकामध्ये शिरल्यामुळे शाळू पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे। बळीराजा सुद्धा हतबल झालेला असून वन विभागाकडून जुजबी मदत। पूरक उत्पन्नाचा आधार ठरते काळीमिरी पीक। दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याला लागतोय मोठा हातभार। खेड तालुक्यामध्ये भाताला 2,369 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे। मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 21 पासून संप घोषित करण्यात आलेला आहे। शासन सेवेमध्ये काम करण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांना निवेदन देण्यात आले। खेडमध्ये गरजू शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला। पुणे येथील आपुलकी संस्थेचा पुढाकार, पत्रकार संघाचे सहकार्य। सातारा जिल्ह्यामधील 134 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले असून वळण बंधाऱ्याचा सातारा पॅटर्न 588 शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय। सरासरी 30% उत्पादनामध्ये वाढ दिसून येते। नवीन 35 बंधाऱ्याची कामे सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे। बंधाऱ्यांमुळे भूजल पातळीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे चित्र दिसून येते। शेतकऱ्यांची जीवनमान उंचावण्यास यासाठी मदत होत आहे। लाडकी बहीण ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ द्या, अशी आमदार काळे यांनी मागणी केलेली आहे। जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे यांनी मागणी केली। संगमनेरामध्ये 2,200 पानंद रस्त्याची कामे होणार असून आमदार अमोल खताळ अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा। दूध खरेदी दरामध्ये वाढीची शक्यता वर्तवली जाते। लोणी भुकटीमध्ये तेजी असल्याचा परिणाम आढळून येतोय। उन्हाळ्यामध्ये दुधाची मागणी वाढण्याचे संकेत असल्यामुळे दुधाचे दर वाढणार अशी शक्यता वर्तवली जाते। महानगरपालिकांमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी। मुंबईसह महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजपाचा वर्चस्व। चंद्रपूर, लातूरमध्ये काँग्रेस तर परभणीची सूत्र उभाटाकडे। कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सीसीआयचा अहवाल डिसेंबरमधील अंदाजापेक्षा 7.5 लाख गाठी वाढ झालेली आहे। देशाचे साखर उत्पादन 150 लाख टनांवरती पोहोचलेले असून महाराष्ट्राचा वाटा हा सिंहाचा आहे। जानेवारी मध्याची स्थिती। मेथीचे दर पडल्यामुळे मेथीमध्ये बकऱ्या सोडण्याची शेतकऱ्यांवरती वेळ आलेली आहे। शेतकरी झाले हवालदिल। फिलिपिन्स, सेनेगलला तांदूळ निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला आहे। तांदूळ पुरवठ्याचे गणित। अकोला जिल्ह्यामधील शिक्षकांची अदलाबदल थांबण्यासाठी मंडळासोबत चर्चा करण्यात आलेली आहे। परीक्षा कामकाजाच्या भत्त्यामध्ये 15% वाढ करण्यास मंडळाची मान्यता असून विजयोक्तासोबत बैठक संपन्न झाली। वान नदी खोलीकरणाच्या प्रतीक्षेमध्ये असून तेल्हारा तालुक्याला पुराचा धोका कायम आहे। गाळामुळे वान नदीचे पात्र झाले उथळ। जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेण्याची मागणी केली जाते। रब्बीवरती शेतकऱ्यांची आशा, भाव मिळेल का अशी चिंता आता शेतकऱ्यांना कायम सतावत आहे। बाजारपेठेमध्ये योग्य दर न मिळणे आणि धोरणात्मक अडचणी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढत आहे।
पांढरे सोने चकाकलेले असून कापसाच्या दराने गाठला 8,400 रुपयांचा टप्पा. शेतकऱ्यांचा शेतमाल संपत आला असताना व्यापाऱ्याकडून CCI-पेक्षा अधिक दर मिळत आहे. 8,000चा टप्पा ओलांडलेला असला तरी कापसाचे दर हे 6,500 ते 7,000 रुपयावरती स्थिरावलेले होते. मात्र आता ते वाढायला सुरुवात झालेली असून प्रथम 8,000 रुपयांचा टप्पा ओलांडण्याचे चित्र दिसून येत आहे. अकोट तालुक्यामध्ये ई-पीक पाहणीला सुरुवात झालेली असून 24 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. नोंदणी अनिवार्य असणार आहे. मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे 24 जानेवारीच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी. अवैध सावकार विरोधातील ठोस कारवाई. 74 हेक्टर जमीन दिली शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये. शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार. बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या आशा सुद्धा उंचावलेल्या असून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल दर 6,000 रुपयांवरती येऊन पोहोचलेला आहे. हमीदर केंद्राचा परिणाम होतोय. दीर्घकाळ दबावाखाली असलेला सोयाबीन बाजार सध्या काहीसा सावरताना दिसून येत आहे. याआधी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 3,500 ते 5,200 रुपये दर मिळत होता. मात्र अलीकडे प्रक्रिया दरांकडून वाढलेली मागणी आणि मर्यादित आवक यामुळे दरांना 6,000 रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांनो काळजी घ्या. वायरमन येत नसल्याने स्वतः फ्यूज बदलणे हे धोकादायक ठरू शकते. विद्युत सुरक्षा सप्ताह जनजागृती नितांत गरज. बचत गटांच्या महिलांच्या कष्टाचे चीज होते. मेहनतीला मिळाला सन्मान. वाशिममध्ये बचत गटाकडून उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन. 3.5 लाखांचा मिनी ट्रॅक्टर घ्या आणि 90% अनुदान मिळवा. सामाजिक न्याय विभागाची अनुसूचित जाती तसेच नोबद्ध बचत गटांसाठी ही योजना ठरणार आहे. अटी व पात्रता या योजनेकरता काय देण्यात आले आहेत बघा. बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती तसेच नोबद्ध घटकामधील असणे आवश्यक असणार आहे. तसेच गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नोबद्ध घटकामधील असावेत. सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. शासन मान्यताप्राप्त उत्पादकाकडूनच मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी करणे बंधनकारक ठरणार आहे व यापूर्वी पॉवर टिलर किंवा मिनी ट्रॅक्टरचा लाभ घेतलेल्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. शेतामध्ये वीज जोडणी नाही तरी सुद्धा शेतकऱ्याला 1.87 लाख रुपयांचे वीज बिल देण्यात आलेले आहे. संतप्त शेतकऱ्याने अभियंत्याच्या खुर्चीला निवेदन दिले. आवास योजनेचा हप्ता रखडला. घरकुलांचे बांधकाम थंड बस्त्यामध्ये. अनुदान थांबल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. अनुदानाचे वाटप करण्याची मागणी केली जाते. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ फिरवलेली असून केवळ 18,000 शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आलेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये गहू हरभऱ्याचा विमा मर्यादित प्रतिसाद मिळतोय. लाडक्या बहिणींची तारांबळ होत असून हप्ता न मिळाल्याने वाढली ही चिंता. काहींना मिळाले अनुदान तर काहींना अद्याप सुद्धा प्रतीक्षा आहे. महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण. आपले सरकार सेवा केंद्रासाठी मुलाखती आटोपलेल्या असून अंतिम यादीची प्रतीक्षा कायम आहे. सेतू कार्यान्वित झाल्यास सेवा होतील गतिमान. अक्कलकोट तालुक्यामध्ये गहू पिकांचा तोरा. तब्बल 13,097 हेक्टरवरती झाली पेरणी पूर्ण. वटार परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. दहशत कायम असून हत्ती नदीच्या पुलावरती दिसल्याने खळबळ माजलेली आहे. पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. बीड जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये 256 शेतकऱ्यांनी आपले जीवनमान संपवले. मयत शेतकरी कुटुंबियांना तोडकी मदत दिली जात असल्याचा आरोप केला जातोय. केवळ साखर तसेच कापसावरतीच अवलंबून राहू नका. सीताफळ प्रक्रिया उद्योग उभारा, निर्यात करा. महानिर्यात कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आव्हान. भलरीचे सूर झाले मुके. आष्टी तालुक्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र घटलेले असून शेतकऱ्यांमध्ये चिंता भासत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2.5 लाख शेतकऱ्यांना मिळाला फार्मर आयडी. शासकीय योजनांच्या लाभासाठी ठरले पात्र. डिजिटल प्लॅटफॉर्म. हिंगोली जिल्ह्यामध्ये युरिया खताची टंचाई वाढलेली असून चढ्या दराने करावे लागते खरेदी. 1,49,000 हेक्टर क्षेत्रावरती रब्बीची पेरणी पूर्ण झालेली आहे. हिंगोलीकरांना महागाईची फोडणी बसते. खाद्यतेल 10 रुपयांनी वाढलेले असून गृहिणींची आता चिंता वाढलेली आहे. पीक कर्जासाठी खर्च नाही होणार. शासनाकडून मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार. सर्व बँका, सहकारी संस्था आणि कर्ज वाटप करणाऱ्या यंत्रणांना निर्णय आहे बंधनकारक. विजेचा लफंडाव नित्याचाच. रब्बीमधील पिकांवरती परिणाम होणार. शेळगाव शहरातील शेतकरी हवालदिल झालेले असून उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरभरा पिकावरती घाटेअळीने शेतकऱ्यांची आता झोप उडवलेली आहे. घाटेअळीचा प्रादुर्भाव आणि पिकांची अवस्था बिकट झालेली आहे. येणेगूर परिसरामध्ये 28,000 हेक्टरवरील पीक धोक्यामध्ये सापडलेले असून फवारणीसाठी खर्च सुद्धा वाढलेला आहे. वर्षभरापासून प्रलंबित बोनससाठी केंद्रांना 20 जानेवारीपर्यंत अल्टिमेट देण्यात आलेला आहे. वंचित शेतकऱ्यांचे वेळेमध्ये 7/12 तसेच कागदपत्रे अपलोड न झाल्यास संस्था जबाबदार ठरणार आहे. 20,000 प्रति हेक्टरी बोनस 2 हेक्टर मर्यादेमध्ये मिळणार. घरकुल यादीमध्ये दुरुस्ती झाली पण लाभार्थ्यांची रेती मात्र थांबलेलीच आहे. प्रकरण चुकीच्या मोबाईल क्रमांकाचे लाभार्थ्यांची चिंता वाढलेली असून तोडगा काढण्याची मागणी केली जाते. गाव विकासाकरता निधीची तरतूद करून द्या. पालांतूर परिसरामध्ये जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार व्हिडिओ ठाणेदारांना निवेदन. कांद्रे पशुवैद्यकीय दवाखाना धोक्यामध्ये सापडलेला असून जीर्ण इमारत आणि समस्या कायम आहे. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य असून कर्मचाऱ्यांची निवासस्थाने झाली बकाल. प्रशासनाचे होते दुर्लक्ष. हत्ती बाघांचा धुमाकूळ, 8 जीव गेले. 4,000 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वडसा विभागामध्ये वर्षभरामध्ये हानी झालेली असून भरपाईपोटी वन विभागाने मोजले फक्त 9,66,00,000 रुपये. महिनाभरापूर्वी धान विकले पण 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. कुरखेडा तालुक्यातील खरीप हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावरती धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे हे 1 महिन्यांपासून अधिक कालावधी लोटून सुद्धा मिळाले नसल्याने ते आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत. अखेर सोडे येथे धान खरेदीला झाली सुरुवात. 12 गावांमधील शेतकऱ्यांची सोय झाली. हरभरा पिकावरती मर रोग आळ्यांचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी चिंतातूर झाले. हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी हंगामावरती असून पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. वर्धा परिसरामध्ये गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमधील 99 शेतकऱ्यांना मिळाली मदत. वर्धा जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना 1,96,00,000 रुपयांची मिळाले अर्थसहाय्य. सातारा जिल्ह्यातील शाळा तसेच अंगणवाड्यांमध्ये आता 3ऱ्या डोळ्यांची करडी नजर. मुख्यमंत्री अभियानानं यश आलेले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच कामचुकार शिक्षकांवरती सुद्धा वॉच असणार. कुऱ्हाड बुद्रुक तांड्यामध्ये घरकुलचा घोड. लाभार्थी तसेच ग्रामपंचायतवरती धडकले. ग्रामविस्तार अधिकारी अभियंत्यांना विचारला जाब. हप्ते रखडले. चौकशीची ग्रामस्थांकडून मागणी केली जाते. एकीकडे शेतकऱ्यांकडील कापूस संपतोय तर दुसरीकडे भाव वाढतोय. कापूस गाठींच्या भाववाढीमुळे परिणाम होतोय. खासगी व्यापारी जादा भाव देऊन करतायत खरेदी. बाजारामध्ये दररोज 100 क्विंटल ओवा आवक होत असून नंदुरबारमध्ये हंगाम सुरू झालेला आहे. दरवाढीमुळे समाधान व्यक्त होते. नाशकामध्ये द्राक्ष बागा संकटामध्ये सापडत आहे. उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवरती चालवली कुऱ्हाड. केबल चोरट्यांनी पुरंदरच्या शेतकऱ्यांची उडवली झोप. ऐन हंगामामध्ये मोठे नुकसान झालेले असून शेतकरी दिवसभर काम करून घरी गेल्यानंतर अंधारामध्ये विहिरीवरील मोटारीच्या केबल काढून तांब्याच्या तारांची चोरी होते. थंडीचा कडाका, बिबट्याची भीती, चोरट्यांच्या त्रासामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेले आहे. रब्बी हंगामामधील बटाटा पिकातून विक्रमी उत्पादन घेतले जाते. कमी बाजारभावामुळे नफ्यावरती मर्यादा येते. एका बियाण्याच्या पिशवीमागे 20 पिशव्या उत्पादन मिळाल्याने प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.